आणि आता विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत। किशोरीताई, आपण काही वेळापूर्वी बोललो होतो तेव्हा 3 जण सुखरूप बाहेर निघाल्याची माहिती आपल्यापर्यंत होती, पण दुर्दैवाने 6 जणांचा यात मृत्यू झालाय। जी भीती आपल्याला वाटत होती तेच शेवटी घडलेलं आहे। माझं प्रामाणिक मत आहे, महापौरांना विचारा, पावसाळ्यापूर्वीची जी चर्चा घडायला हवी असते दरवेळेला, की तुम्ही का नाही घडवून आणली, हे पहिलं विचारा ना। आज मुंबईकरांच्या हाताने जीव जात आहेत। काही ठिकाणी आपल्याला माहिती कळली असती तर आपण ते टाळू शकलो असतो। बरोबर, पण कशामुळे केली बोला 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 किशोरीताई। मुंबई महानगरपालिकेमध्ये कायम पावसाळ्यापूर्वीची तयारी असते। या महापौरांना मसुद्यावर सही करायला वेळ नाही, या महापौरांना त्या सभागृह घेण्यासाठी वेळ नाही। काय म्हणावं काय, हा प्रश्न त्यांना विचारा। पण किशोरीताई, नेमकं घडतंय काय? भांडूपला जेव्हा अशीच दुर्घटना घडली, सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नाही कुठली, पण वॉर्ड ऑफिसरचं म्हणणं होतं की आम्ही सांगून सुद्धा विकासक ऐकत नाहीये। तिथे कलेक्टर ऑफिस कडून नोटीस जात आहेत पण तरी सुद्धा कोणी ऐकत नाहीये। शेवटी 6 लोकांचे जीव आज गेलेले आहेत, 6 लोक मेलेले आहेत मुंबईकर आज। हे किती दिवस चालणार असं? हा संताप आम्ही मांडतोय। महापालिकेत देशापासून ते गल्लीपर्यंत विरोधकांचा आवाज दाबला जातोय। विरोधक नेहमी अंजन घालायचं काम करतात, पण यांना मान्यच नाही। मुंबईकरांचा जीव येतोय, महाराष्ट्रात जीव जातोय, काय करायचं काय? पत्र देतोय, उत्तर देत नाही, मसुद्यावर सह्या नाही करत। नक्की हा बिझी असतात कुठे? किशोरीताई, आता महापौरांशी आम्ही बोललो तर त्यांचं म्हणणं पडलं की ही जागा महापालिकेची नाही आहे, तर ही कलेक्टर लँड आहे, त्यामुळे कलेक्टर ऑफिस कडून त्यांना नोटीस गेलेल्या होत्या। आपण जेव्हा विशेष सभा लावतो ना, तेव्हा त्या विशेष सभात कलेक्टरची लोक सगळी बोलवायची असतात। ह्यासाठी आम्ही सांगत होतो, गटनेत्यांची मीटिंग करणार नाही, तुम्ही विशेष सभा लावणार नाही। सभा लावल्या तर कुठच्या तरी विषयावर उगाच चालवायचं। मी रस्त्यावर आहे, रस्त्यावर नको आहे, जमिनीवर या, सारे जमीन पे पाहिजे। काय चाललंय आता या प्रकरणामध्ये? हे सगळं बघून किशोरीताई, खूप चीड आणणारं आणि खूप दुःखद आणि क्लेशदायक ही सगळी घटना आहे, पण या प्रकरणामध्ये आणि तरी चेहऱ्यावरची रेष हलवायची नाही, फार एकदम अप टू डेट बसायचं। काय तुमचा रोख महापौरांकडे, सगळ्यांकडे? किशोरीताई, आणखी एक प्रश्न उपस्थित होतो। कलेक्टर ऑफिस कडून नोटीस गेल्याची माहिती पुढे आलेली आहे, पण नोटीस पाठवून प्रशासन हात झटकतं का की बघावा आम्ही टेक्निकली आम्ही बरोबर आहोत, आम्ही नोटीस पाठवली होती आमच्या बाजूने, पण फक्त नोटीस पाठवण्यापुरतं जबाबदारी आहे का प्रशासनाची? बघा, परत सांगते, महापौर मागच्या टर्म मध्ये नव्हत्या नगरसेविका। मागची काल 4 म्हणजे 9 वर्षाचा कामकाजाचा तिथे अनुभव नाही, म्हणूनच अनुभवी नगरसेवक जेव्हा तुम्हाला सांगत होते या घटना टाळण्यासाठी विशेष सभा लावा, सगळ्या नगरसेवकांनी, सगळ्या नवीन नगरसेवकांना शिकता आलं असतं, जुन्या नगरसेवकांनी आपली आपली मतं मांडली असती। तुम्ही पण 9 वर्ष महापालिकेत नव्हते, काय? ठीक आहे, पण नाही, काय कारण वाटतं तुम्हाला? का नाही विशेष सभा झाली? का म्हणणं ऐकून नाही घेतलं जात? नाही, महापौर कुठल्या धुंदीत आहेत मला नाही माहिती, ऐकतच नाही कोणाचंच। मला त्यांच्या पण एक दबका आवाज येतोय, त्यांचं पण नाही ऐकत आहे। ठीक आहे किशोरीताई, तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। अत्यंत धक्कादायक घटना मानखुर्द मध्ये घडलेली आहे।